नमस्कार सगळ्यांना. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे येणारं वर्ष, आलेलं वर्ष 2025 तुम्हा सगळ्यांना सुखाचं भरभराटीचं जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, स्वामींचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. बरं, अशी किती लोक आहेत की आजचा माझा जो 5वां सेशन आहे, डे 5चा सेशन आहे. सो हा डे 5चा सेशन किती लोक रेग्युलर कंटिन्यू अटेंड करतात? त्याने चॅटबॉक्स मध्ये मेसेज करायचे मी म्हणून. बघूया तर मला किती लोक कमिटेड आहेत. कारण आज नवीन वर्ष आहे, तर मे बी बरीच लोक देवळात वगैरे इकडे तिकडे गेलेली असणार आहेत. सो मला कमिटेड लोक बघायचे आहेत फक्त, की मी कमिटेड आहे. ओके, रुपाली मॅडम आहेत, प्रणाली आहेत. आयफोन आयफोन कोण आहे बरं? नाव चेंज केलं तर बरं होईल. येस, अगेन आयफोन. ओके, श्रुती आहे, श्वेता आहेत. ओके, शलाका, प्रथमेश आहेत. व्हेरी गुड. मंजुषा आहे, तेजश्री. ओके, अस्मी. चल, सो बरीच लोक कमिटेड आहेत. बरीच लोक म्हणजे मी त्यांची नावं सुद्धा आता नाही घेऊ शकत, त्याच्यामध्ये आपल्याला खूप वेळ लागणार आहे. बरं, आज नवीन वर्ष आहे. सो मला तुमच्या सगळ्यांच्या तोंडून ऐकायचं आहे, आज नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही कशा पद्धतीने केली, काय केलं? कोण सांगेल बरं? हा, कोणी एकाने. ओके, माधवी जोशी. हा, बोला बरं, काय केलं आज नवीन वर्षाची सुरुवात? नमस्कार ताई. नमस्कार. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर सकाळी सगळ्यांना. उठल्यानंतर पहिल्यांदा डोळे उघडायच्या अगोदर शेजारी बघितलं की माझं कुटुंब व्यवस्थित आहे का, आणि युनिव्हर्सला आणि श्री स्वामी समर्थांना धन्यवाद दिलं की आजची जी सकाळ आहे ती मी माझ्या कुटुंबाबरोबर घालवत आहे. तरी हे वर्ष आणि हे पुढचं जे आयुष्य आहे ते मला असंच सुखी समाधानी आणि आरोग्यदायी जावं ही प्रार्थना केली. चला, खूप छान, खूप छान. थँक्यू. येस, अपर्णा मॅडम, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, बदलाव येत चालले तुमच्यामध्ये, की तुम्ही येस. स्वतः त्याच्यावर ऍक्शन घेत आहे? काय प्रोसिजर होते नक्की? दोन्ही सुद्धा. दोन्ही सुद्धा. त्याच्यामध्ये महत्वाची कुठली प्रोसिजर होते? मी स्वतः बदलत चाललीय. मी स्वतः बदलत चालले, मला हे ऐकायचं होतं. हो. येस. अपर्णा मॅडम, गुड मॉर्निंग. गुड सॉरी, मॉर्निंग गुड अँड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग. येस. ऍक्च्युली मॉर्निंगचं लक्षात होतं सगळं. ओके. आज नेहमीप्रमाणेच मी बऱ्याचशा गोष्टी माझ्या असतात त्या केल्या, पण त्यात नवीन चेंजेस असे झाले की काल तुम्ही सांगितलं की पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या लिहा. मग सकाळी उठून ब्रश वगैरे झाल्यानंतर मी पॉझिटिव्ह गोष्ट लिहिल्या आणि नंतर क्लिक झालं की तुमचं लेक्चर आहे. त्यासाठी मॅडम आज माझा एवढा आटापिटा चालू होता, पण ह्या ग्रुपवर लिंक आली नाही आणि ती मला खूप उशिरा नाही, मिळाली तुम्ही लिंक आणि पाहिलं ना, खूप मिस ग्रुप फुल झाली. होता. येस, त्यामुळे मी लिंक शेअर करू होय. शकली नाही. येस. आणि म्हणजे आपण फक्त आपल्याबद्दल लिहितात. मी ना आज माझ्या जीवनात ज्या गोष्टी आल्या म्हणजे माझ्या कामवाल्या बाई किंवा आमच्या बिल्डिंग साफ करणारे लोक, त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह प्रेयर केल्या. कारण का काही काहींच्या गोष्टी म्हणजे मला माहिती होत्या, कारण का माझ्या बिल्डिंगमध्ये माझ्या मावशी आहे, त्यांच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेत. काय म्हणजे फरक मी माझ्या जाणवला? फॅमिलीसाठी काय फरक जाणवला त्यांच्यात आणि मी तुमच्यात? आज हा म्हणजे मी खूप तुलना केला, सुखी आहे. तुलना केला. हा, मी खूप सुखी आहे आणि त्यांना सुखी राहण्यासाठी प्रे केल्या. म्हणजे ह्या माझ्याकडून होत नव्हत्या, हे कालच्या तुमच्या लेक्चरमुळे माझ्या झाल्या गोष्टी. ओके, म्हणजे आणि इतर आपल्यापेक्षा म्हणजे पण कोणतरी दुखी आहे हे मान्य करताय. येस येस. येस, नक्कीच मग मॅम. तुम्हाला, आणि तुम्ही हे सुखी असण्याचं क्रेडिट कोणाला द्या? नक्कीच मॅम तुम्हाला, कारण का नाही तुमच्यामुळे नाही, मला मला नाही. त्या तिकडे हे नाही साक्षात मॅडम, तुमच्यामुळे मी परमेश्वराला. त्या वेकडे चालले. तुमच्यामुळे मी त्या वेकडे चालले. गॉड आहे, युनिव्हर्स आहे, स्वामी समर्थ माझ्या बरोबर आहेतच. पण त्या मार्ग म्हणजे तो मार्ग तुम्ही दाखवलात. त्याच्यामुळे तुमचे थँक्यू मॅम सो मच. पहिल्यांदा खूप थँक्स. आणि तुम्ही सांगितलं फोकस ठेवा. आता मला खरंच वाटायला की मी रेकीच्या लेवल 2, 3 ज्या माहित नाही किती आहेत मला, त्या करण्याची माझी इच्छा तर खूप प्रबळ होत चालली आहे. चला, छान. आपण थोडा थोडा वेळ देऊया सगळ्यांना. येस, प्रथमेश.
प्रथमेश कारखानीस आहे का नाव तुमचं? हा, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. कुठे गुड राहता सर इव्हनिंग. तुम्ही? ठाणे. ठाण्याला. ओके. मी काल एक्झॅक्टली संध्याकाळी मला काही मी पुस्तकांची ऑर्डर केली होती. आणि फर्स्ट टाइम म्हणजे माझ्यामध्ये जो काही थोडा पॉझिटिव्हनेस आला, तर इनफॅक्ट मी कोरोनापासून मी थोडे माझे रीडिंग हॅबिट थोडी मी कल्टिवेट केली. तर काल मी एक अनोखा हे केलं की एक मी बुक दाखवतो, जर दिसत असेल तर, NLP रीडर. NLP टेक्निक. येस. तर हे मी काल न्यूरो रात्री लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. 12:30 नंतर चालू केले. 2 पावणे 2 ला झोपलो आणि पण सर पुन्हा सकाळ. डायरेक्टली तुम्ही हे जे बुक घेतलेलं आहे ना, त्याच्या आधी NLPच्या काही छोट्या छोट्या टेक्निक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि बरं. हे जे NLP आहे ना, तर ते कुठल्या तरी एका कोचद्वारे त्याचं नॉलेज घेणं फार गरजेचं आहे. बरोबर. कारण या टेक्निक फार ऍडव्हान्स लेवलच्या आहेत. बरोबर. बरोबर. तर येस. अशी अजून 1-2 पुस्तके घेतली आहेत. तर हा. मला मेन रीडिंग हॅबिट थोडी कल्टिवेट करायची आहे, स्पीड वाढवायचा आहे. आणि मराठी बरोबर मला इंग्लिशचं पण स्पीकिंग हे करायचं. फर्स्ट मी रीडिंग हॅबिट कल्टिवेट करतो आणि मग ओके. चला, त्याच्यानंतर. म्हणजे काहीतरी ऍक्शन घेतलं जे एवढ्या हो. दिवसातून तुम्ही घेत नव्हतात, किंवा कुठेतरी टाळाटाळ चालली होती आज उद्या, बरोबर? राईट. या. बरोबर. ओके. चलो, थँक्यू सो मच. थँक्यू. येस. नेक्स्ट कोण आहे बरं? कोणी कोणी ऍक्शन घेतली त्यांनी हँड रेस करायचं. बरं, तुमचे हात मला असे छान दिसायला पाहिजे. हा. ओके, उषा मॅडम. आणि असा 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 नको की एकाने केला तर मी करू की नको. बिंदास, जो भी है खुद के दम पे. हा. येस, उषा मॅडम. अनम्यूट करा बरं तुम्हाला आधी. तर मॅडम, मी पहिले फार चिडचिड करायची. प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी झाली पाहिजे, मुलांनी हे केलंच पाहिजे, असं झालंच पाहिजे. पण मी आज स्वतःला एकदम रिलॅक्स ठेवलं. ओके. म्हणजे जे होईल ते आनंदाने करायचं. काय फरक जाणवला दोन गोष्टींमध्ये? 2 गोष्टींमुळे हा फरक जाणवला की मी आता म्हणजे असं शांत स्वतःला समाधानी करायचं होतं. म्हणजे माझी जी चिडचिड होती किंवा मी स्वतःबद्दल दुसऱ्यांबद्दल स्वतःला जो त्रास करून घ्यायची, तो कमी झाला माझा. ओके. चला, हा फरक घरातल्यांना जाणवला का? हो, जाणवला. सगळे म्हणाले, आज तुझा काय आवाज देत नाही, आम्हाला काय प्रेशर देत नाही, हेच करा तेच करा. म्हटलं तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घरातली करा. चिवचिव बंद झालीये, चिडचिड बंद झालीये. ओके. चला, ग्रेट. अनिता मॅडम, बरं मला कोणीतरी सांगतंय की मला अनम्यूट करा. कोण आहेत बरं? श्वेता चौधरी. श्वेता मॅडम, तुम्ही कुठे आहात बरं? हँड रेस केला तर मला कळेल ना पटकन. श्वेता 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 मॅडम. हा. येस. हा, श्वेता मॅडम. हा, अनम्यूट केलेला आहे. मॅम, ऍक्च्युली मी 5 डेचं आता सेशन तुमचं म्हणजे केलं अटेंड, तर मला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट आला. कारण की माझे कोर्ट केसेस वगैरे चालू आहेत ना हस्बंड सोबत. हा. तर त्यामध्ये मी आहे ना खूप टेन्शन मध्ये होते. पण ऍक्च्युली कालचं म्हणजे सेशन मध्ये मला एवढं रिलीफ वाटलं ना, असं वाटत होतं की म्हणजे माझं मन पूर्णपैकी तुम्ही हलकं करून टाकलं. म्हणजे जे काही टेन्शन होतं ना ते रिलीज झालं. आणि मला मुळात एक विचारायचं आहे. माझी मुलगी आहे ना, ती डिप्रेशन मध्ये आहे. म्हणजे 9 वर्षाची आहे ती. तिला डिस्लेक्सिया पण आहे, विथ ती ADHD आहे तिला. आणि ती डिप्रेशन मध्ये गेलेली आहे. सगळं म्हणजे रिलेशन वाईज असं सगळं आमचं म्हणजे खूप भांडणं व्हायचे घरात. ओके. त्यामुळे मग अभ्यासात अजिबात प्रगती होत नाहीये. तर त्यासाठी मला हे रेकी बेनिफिट देईल का? मला हे येस मॅडम, विचारायचं. डेफिनेटली हे देईल, पण त्याच्याबरोबरच तिच्यावर तुम्हाला ट्रीटमेंट करण्याची सुद्धा गरज आहे. ती ट्रीटमेंट आणि तुमची हिलिंग पॉवर अशी दोघांची एक जोड तुम्हाला द्यायची आहे. अच्छा, तर मॅम रेकीमध्ये किती लेवल्स असतात टोटल? बरं, मला आज ग्रुपमध्ये खूप असे प्रश्न आलेले आहेत, पण त्याआधी माझा आज महत्वाचा एक टॉपिक कव्हर करायचा होता, अफर्मेशन. सो मी आता काय करू, तुम्हीच मला सांगा. टॉपिक कव्हर करून मग सगळे टॉपिक डिटेल सांगू का? चालेल. हा, टॉपिक चालेल मॅम. माझी टॉपिक कव्हर चालेल करा, ना? हा. त्यानंतर मला हा, कारण मला आता माझा फोकस आहे की आधी पहिला सिलेबस कव्हर करायचं, मग तुमचे सगळे प्रश्न. क्लिअर? ओके मॅम. ओके. हा. नेक्स्ट कोण आहेत बरं? हा, अनिता मॅडम, बोला ना. अनिता लोणकर. बरोबर बोलली का नाव? कोणाचं नावाचं जर हॅलो. स्पेलिंग माझ्याकडून हा प्रोनाऊन्सिएशन हा. चुकीचं झालं असेल तर माफ करा. हा. येस, बोला. हा, अनिता मॅडम.
अनिता मॅडमचा आवाज नाही येते मला. कुठे गेल्या बरं त्या? ओके, नेक्स्ट कोण बोलणार आहे बरं? हात लगेच वर झाले पाहिजे की आज मी काय केलं. ओके, भाव्या. भाव्या गोडा, राईट? हाँ, भव्य गौड़ा मैम। गौडा, ओके. हाँ जी, हाँ, मतलब आप मैं गुजराती कर्नाटक हो की ना? हूँ। नहीं नहीं, साउथ इंडियन हूँ मैम। साउथ इंडियन, तो फिर मराठी समझ में आ रहा है? हाँ हाँ हाँ, समझ में आता है मैम। बहुत ओके, अच्छे से समझ में आता है, बस मैं बोलने के लिए डरती हूँ क्योंकि कभी मतलब एकवचन बहुवचन ना हो जाए। कुछ नहीं डरना है, सब अपने लोग हैं. बोलिए. हाँ नहीं, हाँ मतलब मेरे को ना थोड़ा स्किन प्रॉब्लम है, हाँ तो मेरे को बार बार अपन एक दवाखाने में मुझे अपॉइंटमेंट लेना था। अरे हाँ. यार, सॉरी सॉरी मैम। मेरे नहीं, को लेकिन वो उसके स्किन, बारे में मैंने पूछा ही नहीं. मैंने आज का मेरा सवाल क्या है? नहीं आज आज का ही पूछ रही हूँ मैम। मैं सुबह हाँ, से मतलब मैंने सुबह उठती हूँ, पहला भगवान को प्रे करती हूँ। पहला हमेशा मैं नहीं करती थी, जस्ट उठ जाती थी, फिर भगवान के मंदिर में जाके हाथ पैर जोड़ लेती थी बस। पर आज मैंने सब यूनिवर्स को प्रणाम किया, सब कुछ किया, तो मेरे को हर बार मैं कितने भी मतलब कोशिश करती थी ना हॉस्पिटल के लिए नंबर लगाने को, पर आज मेरा नंबर लग गया वहां पे। वो अच्छा. एक अच्छा हो गया। पर हाँ, मतलब मैं 1 साल से ट्राई कर रही हूँ, वहां पे एडमिशन मिलता नहीं है जल्दी, ओके, तो मुझे वहां पे मिल गया स्पेशलिस्ट. कर्नाटक में स्पेशलिस्ट के पास। ओके. और साथ में मेरे बच्चों के साथ मैं हर बार चिट 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 करने की, आज जो मैंने मेरे बच्चों से बात किया वो सुन के बच्चे इतने खुश हो गए, मम्मी आप ही हो क्या ये, सरप्राइज हो मुझे गया. नहीं लगा था। बहुत सरप्राइज हो कोई गए वो पड़ोस लोग। की मम्मी तो नहीं चल के आई हमारे घर? नहीं हाँ मैम, वो क्या, एक तो फ्रांस गया है, एक बैंगलोर में ओके. रहती है, बेटी आर्टिस्ट है। पर मैं हर बात पे बहुत चिढ़ने की उसके साथ कि आप वो नहीं करते हो, ये नहीं करते हो, ऐसा करो वैसा करो, बहुत मतलब रिस्ट्रिक्शन रखने की उन लोगों को मैं आज बहुत खुल से उनसे बात की, तो वो इतने खुश हो गए, बोलते मम्मी सच्ची आप ही हो क्या? मैं बोला हाँ बेटा मैं ही हूँ, जो मैं हमेशा ऐसे ही रहूंगी। कैसे बोलते फीलिंग हुई मैडम? मैम बहुत खुश हुए, उसने इतनी किसी हार्ट वगैरह सब भेजा है, ये लोग इतनी लंबी लंबी लिस्ट लिख के भेजा है। मैं आपको फॉरवर्ड करूंगी पर्सनली, आप पढ़ लेना, आप खुद खुश हो जाएंगे सच में। मैं वो माँ बन के देखिए, बहुत कभी खुश हो कभी गई ना थी। खुशी हमारे आसपास ही रहती है, लेकिन हम ढूंढ नहीं जी पाते. जी राइट. जी जी मैम, सच में बहुत खुश हूँ मैम। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच. हैप्पी। थैंक यू सो मच. येस, नताशा मॅडम, हाऊ यू स्टार्ट युअर डे? नमस्कार मॅडम. मी नमस्ते. ऍक्च्युली युएस मध्ये आहे, तर इकडे आता सकाळच आहे. किती 6:30 वाजलेत वाजता. मॅडम तिकडे? इथे आता 6:52 म्हणजे आपलं इथले ओके. 6:30 वाजता आपलं लेक्चर सुरू झालं. तर ओके. युजली मी व्हिडिओज ऐकत होते, डेली हा. एक ऐकत होते. पण सकाळी म्हणजे काय मुलं झोपलेली असतात वगैरे, त्यांना कसं डिस्टर्ब करू, असं आता त्यांची शाळा वगैरे असे ह्या विचारात. पण आज मी म्हटलं की नाही, आज सुट्टीच आहे एनिवे. तर हीच मी मोठी आज पहिली गोष्ट केली आहे छान, की मी आपलं लेक्चर इन पर्सन अटेंड करते आहे. अरे वा, छान. आणि तुम्हाला ही लिंक कोणी शेअर केली? मला श्रेयांशी नाईक म्हणून आहेत ना आपल्या एक मेंबर, ओके. त्या ॲनिमल कम्युनिकेटर म्हणून माझ्या ओळखीच्या आहेत. ॲक्च्युली आम्ही दोघींनी एकत्रच शिकलो होतो, ते त्यांनी मला शेअर केलं. ओके, चला त्यांना थँक्यू म्हणा. थँक्यू श्रेयांशी, आणि आपल्यालाही थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. येस. हा, वैशाली गुजर मॅडम, काय सुरुवात काय सुरुवात? आज नमस्कार, हॅपी न्यू इयर. सकाळी मी आज पहिल्यांदा न्यू इयरची सुरुवात मेडिटेशननी केली. छान अरे वाटलं, प्रसन्न वाटलं, खूप पॉझिटिव्ह वाटलं. अरे वा, हलकं. चला चला, खूप छान. चला, आता आपण आपल्या टॉपिककडे वळूया. सो कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून आपण आज एक सुरुवात केली, कारण हा 1 जानेवारीचा दिवस रोज रोज आपल्या आयुष्यात येणार आहे का? आता पुन्हा 365 डेज वाट बघावी लागणार आहे, त्यानंतर तो येणार आहे. म्हणजे प्रत्येक दिवसाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं, एक वेगळं महत्व असतं. आणि म्हणूनच आजपासून मी माझ्या जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात करणार आहे, हे ब्रीदवाक्य आपल्या सगळ्यांच्या नोटबुकमध्ये लिहिलं गेलेलं असायला पाहिजे. जे काही आपलं आधीचं लाईफ होतं, आपलं पास्ट लाईफ होतं, ते सगळं विसरून लेट गो करून आपल्याला एक नवीन स्टेप घ्यायचं, एक नवीन ऍक्शन घ्यायची. आणि ही ऍक्शन घेण्यासाठी कोण कोण तयार आहे? हा क्लास फक्त आणि फक्त त्या लोकांसाठीच आहे. भले या माझ्या क्लासमध्ये 10 लोक असले तरी चालतील, मी त्यांना तेवढ्याच आतुरतेने शिकवण्याची माझी तयारी आहे. सो तुमची तयारी आहे का हे सगळं ज्ञान, नॉलेज माझ्याकडून घेण्याची?
कारण मी स्वतःला एक मोठी अशी काही ज्ञानी वगैरे समजत नाही, पण जे काही तुटपुंज नॉलेज आहे माझ्याकडे ते नक्कीच हातचं न राखता तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी करते. ओके, थँक्यू सो मच. सो चला तर आज आपण आपल्या या जीवनाची सुरुवात, या नवीन दिवसाची सुरुवात अफर्मेशन पासून करूया. काय आहे हे अफर्मेशन आणि कशा पद्धतीने हे वापरायचे अफर्मेशन, कशासाठी वापरायचे? आपल्याला चांगल्या हेल्थसाठी, आपले नातेसंबंध चांगले होण्यासाठी, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. तुमचा मुलगा जर आता जॉबच्या वयाचा असेल तर त्याला योग्य नोकरी मिळण्यासाठी, त्याचबरोबर त्याला जर जोडीदाराची जर तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला जोडीदार शोधताय योग्य, तर येस, त्याच्यासाठी सुद्धा अफर्मेशन काय असायला पाहिजे ते आता आपण बघणार आहोत. पण त्याआधी तुमच्यापैकी मला कोणीतरी सांगा की अफर्मेशन म्हणजे नक्की काय? काय आहे अफर्मेशन आणि या अफर्मेशनचा खरोखरच आपल्या आयुष्यामध्ये काही उपयोग होतो का? कोणी याचा वापर आपल्या या डे टू डे लाईफमध्ये ज्या आपल्या गरजा आहेत, नीड्स आहेत, आपली स्वप्न आहेत, ती पूर्ण करण्यासाठी केलेला आहे का? येस, कोण सांगेल बरं मला? कारण जोपर्यंत संवाद होत नाही तोपर्यंत मला माझ्याकडे जे काय आहे ते तुमच्यापर्यंत डिलिव्हर करता येणार नाही. येस, सायली मॅडम व्हिडिओ ऑन केला तर बरं होईल. बरं, बोला. सायली बोडेकर, अफर्मेशन म्हणजे नक्की काय? त्याच्यासाठीच व्हिडिओ तुमचा हँड रेस होता ना? येस, बोला. हा, अनम्यूट होते का बघा माईक तुमचा. बरं, नेक्स्ट कोण आहे त्यांनी पण सांगा मला. थोडंसं फास्ट करायचंय कारण आपल्याला आपला सेशन मोठा आहे. ओके, तुमच्यापैकी कोण आहे ज्यांना अफर्मेशन म्हणजे काय माहिती आहे त्यांनी हँड रेस करा फक्त मला. आणि आपले व्हिडिओ ऑन करायचे आहेत. आजचा टॉपिक खूप महत्वाचा आहे. व्हिडिओ ऑन करा तरच तुमच्या मनातली प्रश्न इथे येणार आहे. येस, प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करा. ही स्लाइड तर पूर्णपणे झोपलेली आहे. ज्या स्लाइडमध्ये दीक्षा वगैरे असं कोण कोण आहे त्या सगळ्या झोपलेल्या आहेत. चला मग मी पण माझा व्हिडिओ ऑन ऑफ करते आणि व्हिडिओ ऑफ करून कम्युनिकेशन करूया. आवडेल का तुम्हाला? हा, चेतना पाटील मॅडम, अफर्मेशन म्हणजे नक्की काय? अफर्मेशन म्हणजे जे आपण आत्म्यापासून या सृष्टीकडून जे आपल्याला हवंय ते मागतो आणि आपल्याला हवं ते सृष्टी देते, त्याला आय थिंक अफर्मेशन म्हणतात. मग अशा तुमच्या किती इच्छा पूर्ण झाल्यात बरं? बऱ्याच झाल्या आहेत मॅडम. त्याच्यातली आणि एखादी फॉर एक्झाम्पल सांगू शकता का? फॉर एक्झाम्पल म्हणजे अगदीच आता तुम्हाला सांगण्यासारखं नाही, पण मला कालच्या सेशनमुळे थोडा अजून चांगला अनुभव आला ओके, की जे आपण सांगितलं, तुम्ही आतून कोणाला माफ केलं असेल तर ते आपले संबंध सुधारण्यास त्याची मदत होते. मला रेकीचा हा कालच्या सेशनचा चांगला अनुभव आला. पुन्हा जे आपल्याला काही गोष्टी हव्या असतील त्या खरंच तुम्ही अगदी अंतरात्म्यापासून जर तुम्ही मेडिटेट करून म्हणा किंवा प्रे करून म्हणा, प्युअर सोलने प्रे केलं तर वैश्विक शक्ती तुम्हाला ते देण्यासाठी बांधील असतेच आणि ते मिळतच आपल्याला. ओके, चला, ग्रेट. म्हणजे मॅडमला खूप छान एक्सपिरियन्स आहे. येस, प्रथमेश बोला, तुम्हाला याचा काय एक्सपिरियन्स आलेला आहे का? आणि अफर्मेशन म्हणजे काय थोडक्यात? ताईंकडे अं, गेला तर व्हिडिओ ऑन करायला सांगा ना, कशाला बंद बाकी केला? बाकी कोणाचं कोण कोण बोलतंय बरं? आवाज अनम्यूट करा. हा, ओके. येस, हा, प्रथमेश बोला. पॉझिटिव्ह इन्स्ट्रक्शन ह्या नॉर्मली आपण सकाळी दिल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे आपल्या म्हणजे मनाला उत्तम संस्कार देण्याची वेळ जी आहे ती सकाळी, आणि त्या आपण पॉझिटिव्ह एफर्मेशननी सकाळी आपण सुरुवात केली तर त्याचा उत्तमरित्या परिणाम आपल्या दिवसभर जाणवतो. बरं, मग तुम्ही हे हे करता का सगळं? हा, मी गेले काही महिन्यापासून मेडिटेशन आणि या अफर्मेशन ह्याच्या मी युट्यूबच्या व्हिडिओ सकाळी लावतो आणि ते ऐकतो. आणि ओके, ह्याचं मी एक उदाहरण द्यायचं की मला माझे असे काही प्रेझेंटेशन असायचे ज्याच्यामध्ये मला इंग्लिश मधनं संवाद साधायचा ऍट अ टाइम 50 जण 100 जणांशी. तर ते मी त्या पॉझिटिव्ह अफर्मेशन मी सकाळी त्याचं मी व्हिज्युअलाइज करायचो आणि त्याचा मला फायदा
4 महिन्यापूर्वी झाला. मी एका प्रेझेंटेशन मध्ये देताना त्याच्या अगोदर मला थोडंसं डगमगायला झालं होतं की मी देईन की नाही, एवढं प्रेझेंटेशन इतक्या वेळ देता येईल की नाही. पण हे ॲफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन ह्या दोन्ही गोष्टींचं मी सतत सकाळी मी करत होतो, त्याचा मला फायदा झाला आणि ओके, ते चला, ग्रेट प्रेझेंटेशन खूप चांगलं झालं. ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके, अश्विनी मॅडम. हा मॅम. सो अफर्मेशन म्हणजे जसं मला माहिती आहे तसं आवाज येतोय माझा? येस येस येस. हा. जे काही आपल्याकडे म्हणजे सध्याला जे देवानी आपल्याला दिलंय किंवा युनिव्हर्सनी आपल्याला दिलंय त्याच्यासाठी आपण थँक्यू बोलायचं आणि जे आपले डिझायर्स आहेत ते प्रेझेंट टेन्स मध्ये बोलायचे की ऑलरेडी की थँक्यू गॉड की माझ्याकडे ऑलरेडी हे आहे. सो मग तुम्ही हे याच्यातले किती तुमचे जे डिझायर आहेत, विश आहेत ते फुलफिल केलेले आहेत आतापर्यंत विथ ऍक्च्युली मला अफर्मेशन? मला हे माहिती आहे बट मी स्टार्ट नव्हतं केलं कधी. ओके, चला, म्हणजे हा. थोडक्यात कळतंय पण अजून वळत नाही. हा. ओके, चलो, ग्रेट. सो आता आपण पुढे जाऊया. अफर्मेशन म्हणजे काय? सो येस, डेफिनेटली जे सगळ्यांनी सांगितलेलं आहे तेच आन्सर आहे. आपण आपल्या मनाला दिलेल्या काही सकारात्मक सूचना किंवा सकारात्मक विधाने, सेंटेन्सेस, जे काही पॉझिटिव्ह सेंटेन्सेस त्याला म्हणतात अफर्मेशन. आता हा पेन माझ्या हातात आहे, ओके, हा पेन किंवा ही जी बॉटल आहे माझ्या हातात आता आहे, तर ती जेव्हा मला बनवायची होती किंवा ज्या एखाद्या व्यक्तीला ती करायची होती तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात डायरेक्टली हा प्रोडक्ट आला असेल का, की त्याच्या मागची संकल्पना आली असेल? एकच मिनिट, एकच मिनिट. हा, बॅटरी डाऊन झाली, हा, सो सॉरी. हा, सो काय वाटते तुम्हाला की काय संकल्पना आली असेल? बरोबर ना? पहिल्यांदा त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी आयडिया आली असेल, राईट? की अशी अशी एखादी वस्तू बनवायची आहे की त्याच्यामध्ये आपण पाणी स्टोअर करू शकतो आणि त्यानंतर मग त्याचं आउटर बॉडी, त्याचा शेप कसा असायला पाहिजे, त्याचा रंग कसा असायला पाहिजे, त्याचं काय काय त्याच्यामध्ये फीचर्स असले पाहिजे, राईट? म्हणजे थोडक्यात काय, पहिली कॉन्सेप्ट तयार होते आपल्या डोक्यामध्ये. हा पेन करायचा आहे, तो हा पेन करण्यासाठी पहिली कॉन्सेप्ट तयार होते की त्या पेनाचा उपयोग काय असायला पाहिजे, तर लिहिण्यासाठी. मग तो कुठेही कॅरी करता आला पाहिजे. मग त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. पहिलं काय, तर याच्यामध्ये जी रिफिल आहे ती रेडी झाली, त्यानंतर मग बाकीची आउटर बॉडी. येस ऑर नो? तसंच आपल्याला अफर्मेशनचा उपयोग कशासाठी करायचा आहे? आपल्या जीवनामध्ये जे काही उद्दिष्ट आहेत, गोल्स आहेत, ड्रीम्स आहेत, ते मॅनिफेस्ट करण्यासाठी. मग त्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला फुलफिल करायचं आहे. कारण आता बघा, आपल्या डोक्यात, तुम्ही इथे जसं बसलेला आहात आता या क्षणी, काय वाटलं तुम्हाला? मेंटली, फिजिकली पूर्णपणे 100% तुम्ही मला देताय का? आहे का लक्ष इकडे? नाही. अर्ध लक्ष मुलगी स्कूलमध्ये गेली आहे, अर्ध लक्ष किचनमध्ये आहे, किचनमध्ये काय ठेवलंय, अर्ध लक्ष आज 1 जानेवारी आहे, काय गोड पदार्थ घरी करायचा, अर्ध लक्ष संध्याकाळी कुठल्या देवळात जायचं, बरोबर ना? फॅमिली बरोबर डिनरला कुठे जायचं. म्हणजे या अनेक गोष्टी आपल्या माइंडमध्ये शिजत असतात. थोडक्यात काय, एकाच वेळेला अगणित प्रश्न, असंख्य प्रश्न आपल्या डोक्यामध्ये विचारांच्या स्वरूपामध्ये धिंगाणा घालत असतात. सो या मनाला कुठेतरी शांत करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहेत. अफर्मेशनने काय होतं, तर एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट, इथे तुम्ही फोकस होता. मला हे पण पाहिजे, मला हे पण पाहिजे, मला हे पण पाहिजे आणि मला हे पण पाहिजे. ऍट अ टाइम मला 10 गोष्टी पाहिजे. पण जेव्हा अफर्मेशन येतात आपल्या लाईफमध्ये तेव्हा काय होतं, सगळं बाकीचं बाजूला जातं. आत्ता माझी प्रायोरिटी काय आहे या पुढच्या 1 महिन्यात किंवा या पुढच्या 2 महिन्यामध्ये, झालं. मग त्या प्रायोरिटीवर फोकस आला
मग प्रायोरिटीनुसार पहिली कुठली ऍक्शन मी घ्यायला पाहिजे, कुठलं काम माझ्यासाठी महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये काय होतं, फिल्टरेशन होतं. फिल्टर केलं जातं. येस, आता मला पहिली स्टेप अशी घ्यायची आहे की मला पहिली गाडी न घेता मला पहिलं माझं घर निर्माण करायचंय, घर घ्यायचंय. घर झालं तर गाडी, बाकीच्या वस्तू जे काही आहे मटेरियलिस्टिक ते मी नंतर घेईन. लक्झुरियस गोष्टी आहेत त्या मी नंतर घेऊ शकेल. म्हणजे आता इथे फोकस कशावर झालात तुम्ही, घराच्या स्वप्नावर, राईट. सो अफर्मेशन काय करतात, आपल्याला फोकस व्हायला शिकवतात. आपल्या मनात एकाच वेळी जवळजवळ 60,000 विचार येतात. हे सगळे 60,000 विचार पॉझिटिव्ह असतात का? अजिबात नाही. तर यातले 90% थॉट हे निगेटिव्ह असतात आणि फक्त 10% थॉट्स पॉझिटिव्ह असतात. मग या विचारांना आपल्या मनातून कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशनचा वापर करायचा आहे. आता या पॉझिटिव्ह अफर्मेशनचा वापर कसा करायचा आहे? मॅडम, हे तुमच्याकडूनच नाही, आम्ही तर युट्यूबच्या प्रत्येक लेडीकडून किंवा प्रत्येक व्यक्तीकडून शिकत आलेलो आहोत. पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा, यू विल गेट गुड रिझल्ट. पण आतापर्यंत आम्हाला काही रिझल्ट मिळालेला नाही. वाय? नुसतं पॉझिटिव्ह राहा बोलून कॉन्फिडन्स येतो का? गोष्टी हळूहळू व्हायला लागतात का? नाही. तर त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? चेंज युअर व्हायब्रेशन. यू नीड टू चेंज युअर व्हायब्रेशन. तुम्हाला गरज आहे तुमचे व्हायब्रेशन चेंज करायचे. आता व्हायब्रेशन म्हणजेच काय? आताच उदाहरण घेते. आज 1 जानेवारी आहे. आज माझ्या मुलाचा बर्थडे आहे. खरोखरच माझ्या मुलाचा बर्थडे बरं आज. तर मी सकाळपासूनच ठरवलं होतं की आज छान नवीन ड्रेस घालायचा. त्याने सुद्धा मी पण, कारण माझा बर्थडे नाही पण मला फर्स्ट डे आहे माझ्या नवीन वर्षाचं. सो मला सुरुवात चांगली करायची होती. सो मी ठरवलं होतं की रात्रीच सकाळी नवीन ड्रेस घालायचा. मी नवीन ड्रेस घातला. तो नवीन ड्रेस घातल्याबरोबर मला खूप छान फिलिंग यायला लागली आतून. मग हीच फिलिंग मी जेव्हा रोजचा ड्रेस घालते तेव्हा काय येत नाही बरं? वाय? कारण आज माझ्या मनाने मला सांगितलेलं आहे आज 1 जानेवारी आहे आणि आज काहीतरी वेगळं आहे. आता वेगळं म्हणजेच काय, तर वर्षाचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाची सुरुवात चांगली व्हायला पाहिजे. म्हणजे फक्त आपले कपडे, आपले ड्रेसेस एवढा इफेक्ट आपल्या व्हायब्रेशन, आपल्या या माइंडवर करू शकतात. त्याचे आपले व्हायब्रेशन एवढे चेंज करू शकतात फक्त आपले क्लोथ्स. तर विचार करा, आपले विचार किती चेंजेस निर्माण करू शकतात आपल्या बॉडीमध्ये, आपल्या व्हायब्रेशनद्वारे. येस ऑर नो? आपल्या लग्नाचा वाढदिवस असेल तेव्हा बरोबर आपण सकाळपासून कसे बरं व्हायब्रेशन निर्माण होतात आपल्यात मनात? वाइब्स काय असतात? वाव, आज एक छान जोडीदार मला मिळालेला आहे परमेश्वराच्या कृपेने, थँक्यू. आज आम्ही इकडे जाणार, तिकडे जाणार, लगेच प्लॅनिंग चालू. येस ऑर नो? म्हणजेच काय, त्या बरोबर स्पेसिफिक डेला आपल्या डोक्यामध्ये ते प्लॅनिंग चालू होतात. हे प्लॅनिंग चालू असताना आपले व्हायब्रेशन कसे असतात याचा कधी तुम्ही याला कधी जज केलंय का? जज केलंय? जेव्हा आपला बर्थडे असतो, आपल्या लग्नाचा वाढदिवस असतो, आपल्या मुलांचा वाढदिवस असतो किंवा आपण आपल्या घरामध्ये एखादी नवीन गोष्ट घेतो, एखादी नवीन वस्तू घेतो, तेव्हा आपले व्हायब्रेशन कसे असतात? हाय लेवलवर असतात. मन प्रसन्न असतं. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. काही करायची गरज नाही. मन प्रसन्न असेल, मनातून तुम्ही खुश असाल, ऑटोमॅटिक त्या सगळ्या वस्तू, पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिक बरोबर सक्सेसच्या वाटेवर तुम्हाला घेऊन जातात. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला जसा हवाय तसा रिझल्ट मिळायला लागतो. म्हणजेच काय, तर पॉझिटिव्ह विचार करून काहीच होत नाही. त्याच्याबरोबर कशाची जोड असावी लागते? आपले व्हायब्रेशन. क्लिअर? सो आजपासून आपले व्हायब्रेशन चेंज करण्यासाठी कोण कोण तयार आहे? कोण कोण स्वतःच्याच बर्थडेला स्वतःला गिफ्ट घेतात बरं? आहे कोण माझ्यासारखे? मी आहे बाबा तशी. कारण आपल्याला कोण काहीतरी देणार यापेक्षा या परमेश्वराने आपल्याला छान त्याच्यासाठी कॅपेबल बनवलंय. तर का नको मला आवडणारी एखादी गोष्ट, वस्तू मीच स्वतःसाठी घेते? का मी दुसऱ्यांचं एक्सपेक्टेशन करू?
आणि येस डेफिनेटली आपल्या नवऱ्यावर, आपल्या हस्बंडवर तेवढा आपला अधिकार असतो. त्यामुळे त्याने वर्षातील 3 दिवस आपल्याला गिफ्ट देणं अनिवार्य आहे, अनकंडिशनल. येस ऑर नो? आपला बर्थडे, लग्नाचा वाढदिवस आणि कोणता बरं वाढदिवस आणि कोणता एक डे? तर तुम्ही डिसाईड करा. मी तर दिवाळीला घेते. आणखीन मी याला आणखीन माझे बरोबर 4-5 माझे डे असे वर्षातून दिवस असतात. त्या 5ही दिवसाला मी हक्काने घेते. तुम्ही डिसाईड करा. कारण बाकीच्या ठिकाणी जर आपण हक्क दाखवतोय, तर या ठिकाणी सुद्धा हक्क दाखवायचा आहे. मग इथे रुसवे फुगवे काढून काय उपयोग आहे का? हक्काने सांगा, आज माझा वाढदिवस आहे, तुमच्याकडून मला काहीतरी मिळालं पाहिजे. पण हा हक्क कुठे निर्माण करायचा? जर तिथे तशी परिस्थिती असेल तर. नसेल तर अंडरस्टँडिंग करून तुम्हीच ती परिस्थिती योग्य परीने हाताळायची आहे. क्लिअर? म्हणजे वादाचा प्रश्न निर्माण होणार आहे का? नाही. थोडक्यात समाधान मिळू शकतं. फक्त इथे आनंद निर्माण करता आला पाहिजे. येस ऑर नो? मला सांगा, अशी कोण एखादी व्यक्ती आहे का? मॅडम, 5 करोडच्या बंगल्यामध्ये राहते ती व्यक्ती, पण मनाने खूप आनंदी आहे, खूप खुश आहे. असं तुम्ही गॅरंटेड बोलू शकता का? काय वाटतं तुम्हाला, नीता अंबानीला काहीच दुःख नाहीये? येस, डेफिनेटली आहे. सो एखाद्या झोपडीत सुद्धा आपल्याला समाधानी राहता येतं, आनंदी राहता येतं. फक्त मानसिकता तशी असायला पाहिजे. ओके? चलो. आता एक थोडं पाणी पिऊन घ्या लगेच सगळ्यांनी. एक महत्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे आळस देता कामा नये. उषा मॅडम, लगेचच आळस झटकायचे, पाणी पिऊन घ्यायचे. चलो फास्ट. तुमच्या बरोबर मी पण पिते. चलो, झालं? हा, पॉइंटवर येऊया. सो अफर्मेशन म्हणजेच काय? काही सकारात्मक वाक्य जी तुम्हाला वारंवार सांगतात काय करायचंय, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, जेणेकरून तुमच्या मनात विश्वास, पॉझिटिव्हिटी निर्माण होते. अशी काही वाक्य. आता व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट म्हणजेच काय? तुमच्या मनाला प्रश्न विचारायचे 3 W. व्हॉट, मला काय हवंय? व्हाय, मला कशासाठी हवंय? अँड व्हेन, मला केव्हा हवंय? तर हे अफर्मेशन परिपूर्ण होतं. राईट? सो तुमचे जे काही इच्छा आहेत, गोल्स आहेत, त्यांना डेडलाईन देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे की त्याची माझ्या आयुष्यामध्ये आता गरज काय आहे. ओके? सो आता आपण बघूया अफर्मेशन कशा प्रकारे काम करते ते आता आपण बघणार आहोत. पहिल्यांदा अफर्मेशन काय करतं, तर तुमच्या मनाला, तुमच्या माइंडला प्रोग्रामिंग करते. आता माइंडला प्रोग्रामिंग करते म्हणजेच काय? तर तुमच्या आपल्या माइंडचे 2 भाग आहेत, एक कॉन्शियस माइंड आणि एक सबकॉन्शियस माइंड. आता आपण थोडक्यात मी स्लाइड शेअर करते तुमच्याशी. इकडे व्यवस्थित लक्ष द्या. आता मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. सो आपल्या मनाचे 2 पार्ट आहेत, एक कॉन्शियस माइंड आणि एक सबकॉन्शियस माइंड. आता कॉन्शियस माइंड काय करतो, तर आपण जेव्हा झोपतो तेव्हा तो सुद्धा झोपतो. तो लॉजिकली काम करतो. आता लॉजिकली काम करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल, अश्मी मॅडमला मी आता एखादा प्रश्न विचारला, अश्मी मॅडम 2 + 2 किती? अश्मी मॅडम म्हणतात, काय मॅडम विचारताय? 2 + 2 4. व्हाय? त्याने असं आन्सर का दिलं? बिकॉज नाव त्यांचा आता कॉन्शियस माइंड जागृत आहे. राईट? पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला सबकॉन्शियस माइंड जागृत असतो आणि त्यामुळे त्याला लॉजिक समजत नाही. व्हॉट एव्हर तुम्ही जे त्याला फीड करता ऍज इट इज तो ऍक्सेप्टन्स मोडमध्ये घेतो, म्हणजेच तो आहे तसं स्वीकारतो. तुम्ही त्याला फसवण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकता. आज माझ्या अकाउंटमध्ये 10,000 आहेत, तर तुम्ही म्हणा माझ्या अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये आहेत. तर तोच मेसेज वारंवार तुमच्या या सबकॉन्शियस माइंड तुमच्या संपूर्ण त्या मनाला पाठवत असतो की येस, माझ्या अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये आहेत. म्हणजे येस, डेफिनेटली तुम्ही त्याला फसवू शकता आणि याला फसवून तुम्हाला जे हवंय ते तुम्ही मिळवू शकता. कारण तो लॉजिकली काम करत नाही. तो तुम्हाला काय समजतो? तुमचा ओनर. आणि त्यामुळे माझा मालक जो बोललेला आहे
ते सगळं खरं आहे, पण याला फसवण्याची एक वेळ आहे. कधी फसवायचं याला? आपल्याला जेव्हा गाढ झोप येते, त्या गाढ झोपेच्या आधी शेवटची जी 10 मिनिटं असतात ना, त्यावेळेला बिफोर गोइंग टू बेड याला असं छान तयार करायचं की येस, आजचा माझा दिवस खूप छान गेलेला आहे. आज फलाना फलाना व्यक्तीने माझ्या बँक अकाउंटमध्ये एवढे एवढे अमाऊंट जमा केलेली आहे, किंवा या व्यक्तीला मी जी अमाऊंट दिली होती गेल्या गेल्या वर्षात किंवा गेल्या 2 वर्षांपूर्वी, ती आता मला त्याने अगदी सहज दिलेली आहे. करून तर बघा. ठीक आहे. सो नियमित तेच तेच रिपीटेड केल्यामुळे काय होणार आहे, तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टींवर विश्वास ठेवायला सुरुवात करतं, आणि मग काय होतं, तुमचं मन त्याच दिशेने काम करायला लागतं. आता अफर्मेशन वर काम केल्यामुळे काय होतं, आपल्या मनात जे काही नकारात्मक थॉट्स असतात, विचार असतात, ते दूर व्हायला सुरुवात होतात. आपण फोकस होतो की एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट, मला नक्की काय पाहिजे. आणि फोकस झाल्यामुळे आपले जे गोल्स आहेत, आपले जे उद्दिष्ट आहेत, त्यांच्या दिशेने आपण चालायला लागतो, त्याच्यावर काम करायला लागतो. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी करताना आपल्यामधला सेल्फ कॉन्फिडन्स वाढायला लागतो. आपण स्वतःच सेल्फ मोटिवेटेड व्हायला लागतो. क्लिअर आहे? आता याची प्रॅक्टिस कशी करायची? आता मी तुम्हाला सांगितलं व्हाय, आपला व्हॉट, व्हाय आणि व्हेन क्लिअर करायचंय. क्लिअर केल्यानंतर पुढे काय करायचंय, ही टेक्निक कशी वापरायची. जसं मी तुम्हाला सांगितलं, रोज सकाळी अर्ली मॉर्निंग एकतर लगेचच्या लगेच उठल्यानंतर दुसरं काही काम न करता आपल्याला आज काय करायचं आहे, कुठल्या उद्देशांवर काम करायचंय, त्याची एक लिस्ट करायची, ती वाचायची. आणि त्याचबरोबर तुम्हाला सकाळी नाही जमत असेल तर रात्री झोपायच्या आधी, अगदी गाढ झोप लागणार आहे मला, तेव्हा ते वाचायचं. सो 2 वेळेला वाचलात तर वेल अँड गुड. अर्ली मॉर्निंग आणि रात्री झोपायच्या आधी, बिफोर गोइंग टू बेड. प्रत्येक गोष्ट अशी लिहायची आहे की आपण वर्तमान काळात ती पूर्ण झालेली आहे. फॉर एक्झाम्पल, तुमची 4 व्हीलर घेण्याची इच्छा असेल, तुमचं घर घेण्याची इच्छा असेल. माझं मुंबईमधलं घर 2025 जानेवारी 2025, म्हणजे एक डेट द्या, 25 जानेवारी 2025 ला पूर्ण झालेला आहे. थँक्यू युनिव्हर्स. पण पूर्ण कसं झालेलं आहे? सहज आणि आनंदाने. जेव्हा तुम्ही सहज आणि आनंदाने हे शब्द त्याच्यात मेन्शन करता, तेव्हा खरोखरच त्या गोष्टी तशा तशा पद्धतीने घडतात. ओके. तिथे कुठेही जर काही अडचणी येणार असतील तर त्या दूर होऊन जातात. त्याच्यामध्ये सकारात्मक शब्द, हॅपी वर्ड्स वापरायचे आहेत. आता हे लिहिलंय. आता बघा, मी तुम्हाला एखादा मंत्र दिला, ओम गण गणपतये नमः. मी म्हणाली, नताशा मॅडम हा मंत्र म्हणा, या मंत्रामध्ये खूप ताकद आहे. नताशा मॅडमने ते अगदी असंच वरवर घेतलं. आता एवढे मंत्र म्हणून झाले, आता या मंत्रामध्ये काय ताकद असेल बरं? मग नताशा मॅडम मंत्र म्हणायला लागल्या, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः. फक्त तोंडाने म्हणताय, अंतर्मनातून काहीच त्याच्यामध्ये व्हायब्रेशन जाणवत नाही, किंवा त्यांचं अंतर्मत आणि त्यांचं बोलणं याच्यामध्ये काहीच कुठली सांगता नाही येते. तर मला सांगा, तो मंत्र काम करणार आहे का? वाय? कारण आतून तळमळ नाही. मग तुमचे हे व्हायब्रेशन कोणाला कळतात? त्या युनिव्हर्सला. कारण त्या युनिव्हर्सला आपण फसवू शकत नाही. एखादी गोष्ट तुम्ही जेवढ्या अंतरतेने कराल तेवढी ती गोष्ट पूर्ण होणार आहे, बिकॉज युनिव्हर्स तुमच्या फ्रिक्वेन्सीवर, तुमच्या व्हायब्रेशनवर काम करतं. आणि म्हणूनच काही लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शन कितीही करा, यूज ऑफ सबकॉन्शियस माइंड कितीही वापरा, तरी त्याचे रिझल्ट मिळत नाही. याचं एकमेव कारण हेच आहे, युअर फ्रिक्वेन्सी अँड युअर व्हायब्रेशन डझंट मॅच. ओके. सो इथे आपल्याला हे मॅच करायचं आहे. आत्मविश्वासाने, विथ कॉन्फिडन्स ते तुम्हाला फील करायचं आहे. फील करताना तुम्हाला पण ते कळलं पाहिजे की येस, मी हे सगळं मनापासून करतोय किंवा करते. आणि डेफिनेटली कुठलीही गोष्ट देहरी खाटल्यावरी कधीच मिळत नाही. त्यासाठी प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट. प्रॅक्टिसनेच ते करावं लागतं, आणि प्रॅक्टिस केल्यानंतरच या गोष्टी आपोआप आपल्या आयुष्यामध्ये घडतात. येस ऑर नो? सो कोण कोण प्रॅक्टिस करण्यासाठी तयार आहात? चलो, एवढेच हात दिसतात मला. सॅमसंग, तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी तयार नाही आहात का? तयार नसतील प्रॅक्टिस करण्यासाठी तर त्याने इथेच टाटा बाय बाय करायचं आहे. कारण मला नेहमी ऍक्शन घेणारी लोक आवडतात.
जी लोक आपल्या आयुष्यामध्ये ऍक्शन घेतात कुठल्याही वळणावरती, कुठल्याही परिस्थितीमध्ये, तीच लोक जीवनामध्ये पुढे जातात. भले आपला डिसिजन तुम्ही काही घ्या, पण तो डिसिजन रिपेअर करण्याची पॉवर, ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. रतन टाटा काय म्हणायचे, मी घेतलेला डिसिजन तो कसा उत्तम ठरेल याच्यावर मी काम करायचो. सो मी कधीच माझा डिसिजन चुकीचा आहे असं बोलायचो नाही. ठीक आहे. सो आपल्याला आपले डिसिजन राईट करता आले पाहिजे. आता आपण पुढे बघूया की वेगवेगळ्या गोष्टींसाठी काय काय अफर्मेशन द्यायचे. त्याचप्रमाणे मी एक छोटस तुम्हाला उदाहरण देते, त्याच्यावरून तुम्हाला आणखीन कळेल कॉन्शियस माइंडचा वापर तुम्ही कसा करताय. आता बघा, जेव्हा आपल्या आईचा फोन येतो तुम्हाला आपल्याला, आणि आपण महिला वर्ग लेडीज आपण किचनमध्ये असतो, किचनमध्ये असताना आईचा फोनवर सुद्धा आपण अर्धा अर्धा तास, एक एक तास बोलतो की नाही? बरं, फक्त फोनवरच बोलतो का? ते फोनवर बोलता बोलता गॅसवर शेगडीवर काहीतरी ठेवलेलं आहे, तिकडे मुलाला काहीतरी टिफिन पण देत आहे, इकडे एका हाताने मिस्टरांना टॉवेल पण देत आहे बाथरूम मध्ये. म्हणजे ऍट अ टाइम तुम्ही 4-5 ऍक्टिव्हिटीज करता की नाही? आता सुद्धा माझ्या सेशन अटेंड करता करता कुठेतरी पटकन गॅसवरून हे करून येते, ते करून येते. या ऍक्टिव्हिटीज होत आहेत की नाही होत आहेत? येस ऑर नो? म्हणजेच काय की याचा कुठे प्रशिक्षण घेतलंय का तुम्ही? किंवा लग्न होण्यापूर्वी आईने काही ट्रेनिंग देऊन पाठवलंय का तुम्हाला? नाही. तर जेव्हा आपण हे रोज प्रॅक्टिस करतो डे टू डे लाईफमध्ये, मला वाटत नाही लग्नाच्या आधी कोणी काही काम केलेलं असतं, पण लग्नानंतर मात्र तीच मुलगी खूप तरबेज होते, खूप एक्सपर्ट होते या सगळ्या कामांमध्ये. म्हणजेच काय होतं, तर तिच्याकडून बरीच प्रॅक्टिस केली जाते. तिला डे टू डे लाईफमध्ये हे यूज टू होऊन जातं आणि त्यानंतर मात्र ती त्याच्यामध्ये एक्सपर्ट होते. येस ऑर नो? तसंच या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यासाठी वेगळी प्रॅक्टिस करायची गरज नाहीये. तुम्ही रोज हे तुम्हाला यूज टू झालं पाहिजे की येस, सकाळी उठल्यानंतर मला अफर्मेशन बोलायचेच आहेत, माझे गोल्स हे एवढे मला फुलफिल करायचेच आहेत, त्याच्यावर मला काम करायचंच आहे. दॅट्स इट. इथपर्यंत क्लिअर? चला आता पुढे बघूया काय आहे ते अफर्मेशन. कोणाकोणाला वाटतं माझ्या स्वतःमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे, तर त्याने अफर्मेशन काय द्यायला पाहिजे? मी माझ्या निर्णयांवर आणि क्षमतेवर मला पूर्ण विश्वास आहे. मला माझ्या निर्णयावर किंवा माझ्या डिसिजनवर आणि माझ्या कॅलिबरवर पूर्ण विश्वास आहे. आता तुमच्या अफर्मेशन मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, व्हॉटेव्हर, कन्नडमध्ये तुम्हाला जी लँग्वेज सुटेबल वाटते त्या लँग्वेजमध्ये तुम्ही लिहू शकता. मी प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास सक्षम आहे, तेवढी माझ्यामध्ये टॅलेंट आहे. मी सतत प्रगती करीत आहे. आता आपल्या हेल्थसाठी, माझं हेल्थ किंवा माझं शरीर नेहमी निरोगी आणि आनंदी आहे असतं, किंवा मी नेहमी निरोगी आणि आनंदी जीवन जगते. मी सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण आहे. समृद्धीसाठी, आर्थिक समृद्धीसाठी, पैसा आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांना पाहिजे. मग आपण अफर्मेशन काय द्यायचं? पैसा, समृद्धी सहज माझ्याकडे अट्रॅक्ट होत आहे. पैसा, समृद्धी सहज माझ्याकडे अट्रॅक्ट होत आहेत. माझ्या सगळ्या गरजा अगदी सहज पूर्ण होत आहेत. मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि समृद्ध आहे. तुमच्या दोघा नवरा बायकोंची रिलेशनशिप, नातेसंबंध सुधारण्यासाठी, जर काही प्रॉब्लेम झाले असतील, काही इश्यू झाले असतील, तर ते सुधारण्यासाठी माझ्या आणि माझ्या लाईफ पार्टनरमध्ये आता प्रेम, जिव्हाळा आणि विश्वास वाढत चाललेला आहे. मी माझ्या जीवनात पॉझिटिव्ह आणि केवळ प्रेमळ लोकांना आकर्षित करीत आहे. सो हे काय झालं आपल्या अफर्मेशनसाठी. आता तुमच्या नीड्स, तुमच्या गरजा वेगवेगळ्या असू शकतात. सो तुमच्या गरजानुसार, तुमच्या नीडनुसार तुम्हाला तुमचे अफर्मेशन डिसाईड करायचे. आता हे मी नॉर्मली सांगते तुम्हाला. आपली मुलं जर शिक्षण घेत असतील, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काय अफर्मेशन द्यायचे? माझा मुलगा किंवा मुलगी SSC किंवा HSC एक्झाम मध्ये जे काही तुम्ही पर्सेंटेज एक्सपेक्ट करता, जर सपोज आता त्याला फायनल मध्ये 80 आहे, तर बोर्ड एक्झाम मध्ये तुम्ही आरामात 90-95% देऊ शकता. इथे थोडी वास्तविकता असायला पाहिजे. मुलाला मिळाले 40% आणि तुम्ही 90% नाही, इट विल नॉट वर्क. येस, डेफिनेटली त्याला 70% मिळाले, तुम्ही 90% देताय, येस, हे वर्क होईल. कारण नंतरची 2 महिने मुलं जोरदार अभ्यास करतात आणि त्याचबरोबर तुमचं हिलिंग. ओके, क्लिअर? आता जॉबसाठी, जेव्हा आपण जॉबसाठी मुलांना अफर्मेशन देतो, तेव्हा तुमचे अफर्मेशन काय असायला पाहिजे ते आता आपण जाणून घेऊया. हा, आता प्रत्येकाला मी नाही सांगत बसणार, कारण तुमच्या मुलांचे अफर्मेशन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकता.
माझा मुलगा XYZ या एका नामांकित कंपनीमध्ये त्याच्या कौशल्यानुसार सर्वोत्तम त्याला संधी मिळालेली आहे. माझी मुलगी फलाना फलाना क्षेत्रात यशस्वी व आनंदी जीवन जगत आहे. माझ्या मुलीला किंवा माझ्या मुलाला एक योग्य जोडीदार मिळाल्याने ते खूप छान सुखी समृद्ध जीवन जगत आहेत. सो अशा प्रकारे आपले अफर्मेशन असायला पाहिजे. इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर आहे का? आता पुढे बघूया. नुसते अफर्मेशन लिहून होणार आहे का? नुसते अफर्मेशन लिहून होणार आहे का? नाही. मग काय करावं लागेल बरं? शिक्षणासाठी सांगितलेलं आहे मी तुम्हाला. माझा मुलगा किंवा मुलगी उच्च शिक्षणासाठी US ला गेलेली आहे आणि तिथे तिची योग्य प्रकारे प्रगती होत आहे. सो असं अफर्मेशन तुम्ही देऊ शकता. माझ्या मुलाच्या मेहनतीचे व शिक्षणाचे उत्तम फळ त्याला मिळून उत्तम नोकरीच्या स्वरूपात त्याचे उत्तम फळ त्याला उत्तम नोकरीच्या स्वरूपात मिळालेले आहे आणि तिथे त्याची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. आणखीन काय देऊ शकता तुम्ही? नातेसंबंध सुधारण्यासाठी आम्हा नवरा बायकोंचे एकमेकांवर खूप खूप प्रेम असून आमचे विचार, भावना आणि प्रत्येकाच्या प्रेमाचा आम्ही आदर करतो. आमच्यातील प्रेम दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आता एखाद्याला नोकरीत प्रमोशन पाहिजे असेल तर त्याने योग्य अफर्मेशन काय द्यावं? माझी मेहनत आणि कौशल्य योग्य वेळी ओळखली जात आहेत आणि मला योग्य ठिकाणी किंवा या महिन्यामध्ये मला या अमाऊंटचं प्रमोशन मिळालेलं आहे. म्हणजे तुमच्या अफर्मेशन मध्ये एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट आणि ते कधी याची एक डेडलाईन देणं गरजेचं आहे. मला काय हवंय आणि मला कधी हवंय, जर याचीच योग्य जुळवाजुळव केली नसेल तर ते मिळणार आहे का? युनिव्हर्स म्हणेल हिने डेडलाईनच टाकली नाही तर मी केव्हा देऊ हिला? सो येस, 15 जानेवारी 2025 मध्ये मी माझी 4 व्हीलर या रंगाची गाडी घेतलेली आहे. हे झाले योग्य अफर्मेशन. माझा मुलगा 2026 ला उच्च शिक्षणासाठी US ला गेलेला आहे आणि तिथे त्याची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. आता अफर्मेशन राईट झाले, येस ऑर नो? पण आता हे अफर्मेशन करताना आपल्या अफर्मेशन मध्ये व्हिज्युअलायझेशन सुद्धा महत्वाचं आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजेच काय? तर चित्र स्वरूपात. आता मी एक वास्तुतज्ञ सुद्धा आहे, त्यामुळे एक मी छोटंसं उदाहरण सांगते तुम्हाला. जेव्हा आम्ही एखाद्या घरात जातो आणि त्या घरामध्ये आर्थिक दृष्टीने त्या लोकांमध्ये खूप प्रॉब्लेम, काही इश्यूज चालत असतील तर आम्ही त्या लोकांना काय देतो? वेगवेगळ्या पद्धतीचे फ्रेम्स, काही इमेजेस असतात. सो ते इमेजेस लॅमिनेशन करून किंवा फोटो फ्रेम करून त्यांना त्या डायरेक्शन मध्ये लावायला सांगतो. आता त्याच्या मागचा उद्देश काय? सो त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की या सगळ्या गोष्टी बघून, इमेज स्वरूपात, व्हिज्युअलायझेशन स्वरूपात बघून वारंवार ती गोष्ट बघितल्याने त्या गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट करायला सुरुवात करता. कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड रोज आपण तेच पिक्चर बघतोय, त्याच नोटांचं पिक्चर बघतोय. त्यामुळे आपलं सबकॉन्शियस माइंड हळूहळू त्या गोष्टीवर अट्रॅक्ट व्हायला लागतंय. लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्यासाठी काम करायला लागतंय आणि कळत नकळत काही अपॉर्च्युनिटीज आपल्या लाईफमध्ये यायला सुरुवात होते. सो येस, विजन बोर्ड काम करतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं, पण कधी तुम्ही योग्य वेने जाल तर. आता आधी मला 10 लाख ही अमाऊंट खूप मोठी वाटायची. अरे बापरे, 10 लाख मी कसे कमवणार? पण जेव्हा मी विजन बोर्डवरती 10 लाखाची अमाऊंट लिहिली तेव्हा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला. कारण रोज मी आता ते बघते, रोज बघून काय झालंय, 10 लाख मला आता नथिंग वाटतायत. येस, आय ऑलवेज रिस्पेक्ट मनी, पण मला आता त्याचं गांभीर्य कमी झालंय. मला असं वाटतंय 10 लाख मी सहज मिळवू शकेन, कारण मी रोजच बघते ना ते आता विजन बोर्डवर. सो रोज बघितल्यामुळे माझ्या सबकॉन्शियस माइंडने ते ऍक्सेप्ट केले. येस ज्योती, यू कॅन डू इट. तू आता ही अमाऊंट सहज मिळवू शकणार आहेस. जसं की माझा आधी विजन बोर्ड काय होतं? 5 लाख. आता कितीचं झालंय? 10 लाख. सो प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये काही टार्गेट
काही गोल्स ठेवूनच काम करायचंय, तरच स्वप्न पूर्ण होतात. नुसती मुंगेरी लाल की हसीन सपने नाही. डे ड्रीमर असावं, बट त्याच्यावर ऍक्शन घेणं, एफर्ट्स टाकणं हे सुद्धा महत्वाचं आहे. येस, काही लोकांना कमी श्रमात मोबदला जास्त मिळतो, काही लोकांना त्याच गोष्टींमध्ये खूप जास्त हार्डवर्क करावा लागतो. याचा अर्थ असा नाही की कुठेतरी तुम्ही चुकताय. कुठेतरी गेल्या जन्माचे कार्मिक ब्लॉकेजेस तुमच्यामध्ये जास्त आहेत आणि गेल्या जन्मी त्यांनी काहीतरी चांगलं पुण्य केलेलं असेल, म्हणूनच त्यांना त्या गोष्टी योग्य वेळेत लगेच लगेच मिळतात आणि आपल्यापर्यंत येण्यासाठी थोडासा वेळ लागतोय. मला सांगा, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जाता, बिल पे केलेलं आहे, तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाता, ऑर्डर दिलीये, काहींची ऑर्डर लगेच येते आणि काहींना थोडासा वेळ लागतो. येस ऑर नो? मग तुम्हाला असं म्हणता का तुम्ही माझी ऑर्डर आली नाही, येणारच नाही, असा क्वेश्चन तरी तुमच्या मनामध्ये येतो का? जेव्हा आपण आपल्या आईला सांगतो की मला हे पाहिजे, तेव्हा आपण गॅरंटेड म्हणतो ना की माझी आई मला ही गोष्ट हाऊ यांनी देणारच. आपल्याला कॉन्फिडन्स असतो की नसतो, सांगा मला. का बरं? कारण ती माझी आई आहे. तसाच हा युनिव्हर्स आहे. तुम्ही त्याला फक्त ऑर्डर तर द्या, बघा तुमच्या इच्छा कशा कंप्लीट होतात. बट येस, कंडिशन इज वन, की तुमचा त्याच्यावर ट्रस्ट असायला पाहिजे. आणि हा ट्रस्ट डगमगता कामा नाही. 50-50 काय करू मॅडम, इकडे की इकडे, इकडे की इकडे, नाही. इथे तुम्हाला स्टेबिलिटी दाखवणं गरजेचं आहे. आय एम फोकस ऑन माय गोल्स, माय ड्रीम्स, आणि हा ड्रीम्स पूर्ण केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हा होईल. मग युनिव्हर्स पण म्हणतं, येस बंदे में कुछ बात है, मुझे इसे स्पेशल ब्लेसिंग्स देनी चाहिए. कारण शाहरुख खानचा डायलॉग आठवायचा, किसी चीज को अगर आप पूरे शिद्दत से चाहते हो तो पूरी कायनात उसे मिलाने में जुड़ जाती है. बरोबर ना? आपण नुसती मूवी बघतो. सो येस, डेफिनेटली ड्रीम्स बघा आणि त्याचा फुलफिल करण्यासाठी त्याच्यावर ऍक्शन घेणं गरजेचं आहे. क्लिअर? ओके. बरं, काय अफर्मेशन द्यायचंय मी तुम्हाला सेंड करेन आपल्या याच ग्रुपवर, बॅच 70. ठीक आहे? तो आता त्याचं टेन्शन घेऊ नका. मॅडम अफर्मेशन अफर्मेशन, येस आय विल सेंड. आता 2 मिनिटं मी फक्त पाणी पिते. चला, आता एक थोडीशी एक्सरसाइज करायची. रब युअर हँड्स. हात असं असं करा बरं. चल, क्लोज युअर आईज. मनातल्या मनात म्हणायचंय, आजपासून 1 जानेवारी 2025 पासून मी माझ्या जीवनाला अफर्मेशनद्वारे एक योग्य जोड देणार आहे. आणि येस, डेफिनेटली या 2025 मध्ये मी माझी सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे. आणि त्यासाठी हे युनिव्हर्स इन ऍडव्हान्स मी तुझी खूप खूप आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. चलो, काय फील होतंय? पॉझिटिव्ह फील होतंय? कारण आता आपण या क्षणी बऱ्याच पॉझिटिव्ह लोकांमध्ये बसलेलो आहोत. येस ऑर नो? त्यामुळे ती पॉझिटिव्हिटी, त्या ऊर्जा, जसं मी तुम्हाला सांगितलं, एनर्जी ट्रान्सफर होते. ठीक आहे? चलो, आता आपण पुढे जाऊया. कोणाकोणाला पुढच्या लेवल बद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा आहे, उत्सुकता आहे? बरं, चला, आता वेळ नाहीये, पण तरी सुद्धा आपण सुरुवात करूया. बरं, आता इथे जेवढी लोक आहेत त्या सगळ्या लोकांनी न हलता, जर तुम्ही प्रॉमिस करणार असाल, इथे बसणार असाल, तर मी सांगते, अदरवाईज नाही. ठीक आहे? चलो, कोणाकोणाची आधी इच्छा आहे सांगा मला, की मला मॅडम लेवल 1 वरच स्टॉप न राहता मला माझ्या जीवनात 100% बदल घडवून आणायचा आणि त्यासाठी मला पुढच्या लेवल करायच्या आहेत मनापासून. असं नको मला. बी कॉन्फिडंट. व्हॉट एव्हर होईल न होईल, आय डोंट नो, पण मला आता इच्छा आहे. चॅट बॉक्स मध्ये मला तुमची नावं मेन्शन करा. कारण पुढचा टॉपिक खूप महत्वाचा आहे. तो त्या लोकांसाठीच असणार आहे जी लोक ऍक्शन घेणार आहेत. बाकीच्यांना पळू दे, त्यांना आपण पळून द्यायचं. मला ऍक्शन घेणारी लोक आवडतात, त्यांनीच फक्त इथे राहायचं. जसं मी तुम्हाला सांगते, शेवटच्या दिवसाचा जो आपला सेशन आहे तो त्याचं मी रेकॉर्डिंग देत नाही, कारण तिथे मला फक्त ऍक्शन घेणारी लोक हवी.
ओके, चला स्टॉप स्टॉप स्टॉप. बरं, स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा, खरोखरच मी ऍक्शन घेण्यासाठी रेडी आहे का? काय व्हिज्युअलाइज झालं? येस और नो? काय विजन मिळालं तुम्हाला? काय तुमच्या मनाने कौल दिला? काय इंट्युशन जागृत झाले तुमच्या मनामध्ये? येस और नो? येस असेल तर एक थंब दाखवायचा आहे. ओके, एनर्जेटिक, जसं मी सांगितलं, छान बसायचंय. पुढची लेवल करणार आहे नाही करणार आहे, आय डोंट केअर. छान बसा, नेहमी असं छान बसायचं. मीच माझ्या या साम्राज्याची राणी. दॅट्स इट. ओके, येस. चलो, आता आपण जाऊया पुढच्या टप्प्यावर. स्क्रीन शेअर करू ना? हे आपण नंतरच्या याच्यामध्ये घेणार आहोत सगळ्या गोष्टी. पाण्याला चार्ज कसं करायचं, निगेटिव्हिटी, मनी मंत्र सांगणार आहे तुम्हाला, सगळ्या गोष्टी सांगणार आहेत जी लोक ऍक्शन घेणार आहेत त्यांना. डेली प्रॅक्टिस काय करायची रेकी लेवल 1 केल्यानंतर, रेकी ऍक्टिव्हेशन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला मी. हाऊ मेनी ऑफ यू आर एक्साइटेड टू नो द टोटल लेवल्स ऑफ रेकी अँड इट्स बेनिफिट? येस, किती तुमच्यापैकी एक्साइटेड आहे? बाकी सगळे मुंगेरी लाल की हसीन सपने? ओके, चलो चलो, ग्रेट. आता मी जास्त काही न बोलता, कारण माझ्या पण मुलाचा आज वाढदिवस आहे, मला त्याचं प्रिपेरेशन करायचं आहे, आपण लवकरात लवकर घेऊया. रेकीच्या टोटल लेवल्स किती आहेत? रेकीच्या टोटल 3 लेवल्स आहेत. रेकी लेवल 1, लेवल 2 आणि रेकी मास्टर लेवल आणि करुणा रेकी हे कंबाईन लेवल 3 आहे. क्लिअर? येस. आता तुमच्या मनातला प्रश्न असेल दुसरा, इथपर्यंत क्लिअर झालं का? चल, पुढे जाऊया. हाऊ विल बी युअर ट्रेनिंग? तुमची ट्रेनिंग कशी असणार आहे? येस, डेफिनेटली प्रत्येक लेवलचं तुम्हाला अटेनमेंट दिलं जाणार आहे. अटेनमेंट म्हणजे शक्तिपात. शक्तिपात काय असतं ते अजून मी छानपैकी तुम्हाला एक्सप्लेन करेन. लाईव्ह सेशन ऑन झूम ॲप. आपला प्रत्येक सेशन लाईव्ह असणार आहे. पण कधीतरी असं होतं ना की मॅडम आजचा सेशन मला नाही अटेंड करता येणार, तर मी काय करू? डेफिनेटली आपल्या ॲपचा ऍक्सेस तुम्हाला दिलं जाणार आहे. आपल्या ऍक्सेस लाईफ टाईम असणार आहे आणि त्या ऍक्सेस मधून तुम्ही तुमचे व्हिडिओ, त्या दिवसाचे व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. प्रत्येक कोर्सचं सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. PDF नोट्स मिळणार आहेत. रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही ऍपमधून बघू शकता. लाईव्ह क्लासेस असतात. त्याचबरोबर डाऊट सॉल्व्हिंग सेशन कोणासाठी असतो? जी लोक वर्किंग आहेत, बऱ्याच लेडीज वर्किंग आहेत आणि वर्किंग असल्यामुळे त्यांना काही सेशन मे बी नाही अटेंड करता येणार, तर अशा लोकांना त्यांच्या मनामध्ये जे काही डाऊट्स आहेत तर ते सॉर्ट आउट केले जातात फ्रायडेच्या सेशनमध्ये. तो सेशन रात्री असतो. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, पुढे बघूया आपण आता. एकच मिनिट. आता याच्यामध्ये आणखीन एक मी क्लॅरिटी देते तुम्हाला. मॅडम आता मी ऍडमिशन घेतलंय तुमच्याकडे, पण आता मला अटेंड नाही करता येणार, सो मी फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये सगळे सेशन अटेंड करू का? किंवा मी 2 वेळा किंवा 3 वेळा सेशन अटेंड केले तर चालतील का? काय वाटतं तुम्हाला, अलाउ करायचं की नाही करायचं? येस, यू आर अलाउड इट. कारण माझे कुठलेही सेशन कितीही वेळा तुम्ही अटेंड करू शकता. हा आपला लाईफ टाईम ऍक्सेस असतो. क्लिअर? सो ही गोष्ट क्लिअर झाली का? मला 15 दिवस गावाला जायचंय, त्याच्यानंतर मी येऊन करू का? येस, करू शकता. नवीन बॅच जेव्हा जेव्हा चालू होते तेव्हा त्या बॅच मध्ये तुम्ही तो सेशन पुन्हा अटेंड करू शकता, तुम्हाला त्या सेशनची क्लॅरिटी येईपर्यंत. ठीक आहे, चलो. पण मला वाटत नाही तुम्ही, कारण एकदा का तुम्ही ते सेशन ऐकलात लाईव्ह मध्ये की पुन्हा पुन्हा ते तुम्हाला ऐकण्याची वेळ येत नाही. एवढं क्लिअर कट आपले सगळे सेशन असतात. पण एखादा मिस झाला तर तुम्ही पुन्हा पुन्हा बसू शकता. ठीक आहे. सो येस, आता पुढे जाऊया आपण. आता तुमचं टर्न आहे. हु आर रेडी टू ग्रॅब दिस ब्युटिफुल ऑपॉर्च्युनिटी अँड वॉन्ट टू ट्रान्सफॉर्म देअर लाईफ टुवर्ड्स पॉझिटिव्ह डिवाइन एनर्जी?
कोणाकोणाला बरं वाटतंय की या 7 दिवसामध्ये जर आमच्या आयुष्यामध्ये एवढा बदल होऊ शकतो, तर आम्ही रेकीमय झालो, रेकी साधक झालो, तर आमच्या आयुष्यामध्ये याचा किती बदल होईल? येस, अगेन हा मनाला प्रश्न विचारायचा आहे. सो नेक्स्ट स्लाइड्स, काही ऑफर्स आहेत तुमच्यासाठी आणि त्या आपण फक्त आजच्या दिवसासाठी, जे लोक आज एनरोल करणार आहेत त्यांच्यासाठी. काय आहे ऑफर बघूया का? पण ही ऑफर कोणासाठी आहे? हु आर ओनली ऍक्शन टेकर. बघा तुमच्यापैकी कोण कोण आहे ऍक्शन टेकर. विचारा स्वतःला प्रश्न, मी आहे का आज ऍक्शन घेण्यासाठी तयार? आज नव्या वर्षाची एक नवी सुरुवात आहे, एक नवी संधी आहे. यशस्वी होण्यासाठी आजपासून एक नवीन सुरुवात मी करणार आहे आणि ही प्रत्येक छोटी सुरुवात तुम्हाला यशाच्या आणि आनंदाच्या योग्य डायरेक्शनकडे सोडत असते, पोचवत असते. सो येस, डेफिनेटली कुठल्याही गोष्टीवर पहिली ऍक्शन घेणं फार फार गरजेचं आहे आणि ते ऍक्शन घ्यायला आज कोण तयार आहे? येस, कोण कोण तयार आहे? मला आता त्यांचे चेहरे बघायची खूप इच्छा आहे.